शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता मसवड येथील विजय शिन्ना यांच्या विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता। ही माहिती मिळताच गावातील लोक विहिरीजवळ गोळा झाले। कुणीतरी या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली। पोलीस देखील लगेच घटनास्थळी आले। तो मृतदेह महिलेचा नसून एका तृतीयपंथीचा होता। त्या तृतीयपंथीचा खून कुणी केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राहुल अजिनाथ घुटुकुडे हा 25 वर्षाचा तरुण मसवडमान परिसरात तृतीयपंथीय म्हणून वावरत होता। तो दिसायला देखणा होता। एखाद्या मुलीलाही मागे टाकेल असे त्याचे सौंदर्य होते। तो कायमच साडीत वावरत असल्याने आजूबाजूचे तरुण आणि त्याच्या ओळखीचे लोक त्याची कायम छेडछाड काढत असायचे। त्याच्या या वागण्याने त्याच्या घरच्या लोकांनी त्याला घराबाहेर काढले होते। त्यामुळे तो आपल्या मित्राच्या घरी राहत होता। तो मित्रही त्याच्याप्रमाणे तृतीयपंथी होता। त्यामुळे त्या दोघांचे चांगले जमत होते। हल्लीच्या काही तरुणांना बाईचे प्रेम मिळाले नाही तर ते तृतीयपंथीय लोकांच्या आहारी जातात। आपल्या वासनेची आग ते तृतीयपंथीयांकडून शमवून घेत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या पुढे आहेत। त्यामुळे काही वेळा तृतीयपंथीयांकडून शरीरसुख घेण्याची चटकच लागल्याचे दिसून येते। या वासनेपायी ते तृतीयपंथीयांच्या इतके आहारी जातात की ते त्याच्यावर प्रेम करू लागतात। त्याला आपली प्रेयसी पत्नी समजू लागतात। शरीर संबंधाबाबत ते तृतीयपंथीयावर अवलंबून राहतात। या बहरलेल्या प्रेमातून काही जणांनी तृतीयपंथीयाशी लग्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत। बऱ्याच वेळेला हे तृतीयपंथीय लोक आपले मूळ पुरुष नाव बदलून महिलेचे नाव धारण करतात आणि ते मुलींसारखे नटाफटा करून सांज शृंगार करतात। राहुल घुटुकडेनेही आपले नाव राशी असे धारण केले होते। त्यामुळे त्याला लोक राशी म्हणून बोलावत होते। अलीकडे तृतीयपंथीय अवैध धंद्यात गुंतत चालल्याचे चित्र आहे। ते देहविक्री करून पोटाची खळगी भरताना दिसतात। राशीनेही नाईलाजाने आपल्या देहाचा बाजार मांडला होता। या दरम्यान तिची ओळख दिवड येथील समाधान चव्हाण नावाच्या तरुणाशी झाली। दोघेही शरीर संबंधाच्या निमित्ताने एकत्र आले होते। त्यातून त्या दोघांचे सूत जुळले। सुंदर तरुणी दिसणाऱ्या राशीवर समाधान फिदा झाला होता। तो तिच्या प्रेमात पडला होता। समाधानला शेखची इच्छा होईल त्यावेळी तो राशीला घेऊन बाहेर जायचा। त्यातून त्या दोघांचे प्रेम वाढत गेले। समाधानचेही आयुष्य विस्कटले गेले होते। तो विवाहित होता परंतु त्याची बायको त्याच्याजवळ राहत नसल्याने तो राशीकडून आपली गरज भागवत होता। तिच्याकडून पाहिजे ते सुख मिळवण्यासाठी तो तिला प्रेमाचे वचन देत होता। मी तुझ्याशी लग्न करतो असे वचन देत तो तिला फसवत होता। राशीलाही जणू आधार मिळाला होता। तीही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या प्रेमात पडली होती। दोघांतील नाते वाढत चालले होते। राशी समाधानला आपला नवरा मानत होती। त्या दोघांतील प्रेम संबंध राशीच्या जवळच्या मित्रांनाही माहीत झाले होते। खरे तर तृतीयपंथीयाशी लग्न करणे हे आजही समाजात मान्य होण्यासारखी परिस्थिती नाही। काही जणांना हे पटते तर बहुतेकांना ते आवडत नाही। पण इथे राशी उर्फ राहुल याला समाधानने आपल्या सोयीसाठी लग्नाचे आमिष दाखवले होते। तो गोड बोलून तिच्याकडून शरीर सुख मिळवत होता। पण हे फार दिवस चालण्यासारखे नव्हते। हल्ली समाधानचे मन बदलले होते। त्याला वाटू लागले की कशाला एखाद्या तृतीयपंथीयाबरोबर लग्न करून आपले आयुष्य बर्बाद करून घ्यायचे। त्याला वाटू लागले की कशाला एखाद्या तृतीयपंथीबरोबर लग्न करून आपले आयुष्य बर्बाद करून घ्यायचे। त्यामुळे तो राशीला टाळत होता। हल्ली तो तिला फोनही करत नव्हता, भेटत नव्हता। कधी भेट झालीच तर किरकोळ कारणातून भांडत होता। राशी उर्फ राहुल या भांडणात समाधानला घाणेरड्या शिव्या देत होता। त्यांची भांडणे विकोपाला गेली होती। त्यातच राशीने त्याला धमकी दिली की तू जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझ्या घरात घुसेन आणि तुझ्या घरात येऊन बसेन। या धमकीने समाधान घाबरून गेला होता। त्याला काय करावे हे सुचत नव्हते। कशाला याच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले असे त्याला वाटू लागले होते। पण आता वेळ निघून गेली होती। राशी ही त्याच्या मागे लग्नासाठी तगादा लावत होती। कुठल्याही परिस्थितीत तू माझ्याबरोबर लग्न केलास तर बरे, नाहीतर तुझी काही खैर नाही असे ती त्याला बोलली होती। त्यामुळे समाधान
हा सैरभर झाला होता. तो राशीला भेटला की बोलायचा, माझ्या घरचे लोक आपल्या लग्नाला विरोध करत आहेत, मला त्यांच्या शब्दापुढे जाता येत नाही असे तो तिला म्हणायचा. कसे तरी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा, पण ती मात्र चिडली होती. तो फसवणूक करत आहे हे लक्षात आल्याने ती त्याच्याशी भांडत होती. त्या दोघांची भांडणे तिच्या मित्रांनी मिटवली होती. तसेच समाधानला तू तिच्याशी लग्न कर असा सल्ला दिला होता. सगळे तृतीयपंथीय एक झालेले बघून समाधान घाबरला. आता या राशीचे काहीतरी बरे वाईट केले तरच आपली यातून सुटका होणार हे त्याने ओळखले. राशीला संपवलं तर आपल्या मागची कायमची ब्याज निघून जाईल असा त्याने विचार केला. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी रात्री त्याने राशीला मसाईवाडी येथील नागोबा मंदिर जवळ काम करण्यासाठी बोलावून घेतले. तेथे रात्रीच्या अंधारात मंदिरामागे असणाऱ्या मोकळ्या जागेत ते गेले. तिथे तिने पुन्हा लग्नाचा विषय काढला. तू माझ्याशी लग्न करतोस की नाही, तुझ्या घराकडे मला घेऊन चल असे ती म्हणू लागली. तसा त्याने लग्नाला नकार दिला. माझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत असे तो म्हणू लागला. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद भडकला. राशीने रागारागाने त्याच्या कानाखाली लावली. तसा त्याच्या रागाचाही उद्रेक झाला. आधीच तो तिला संपवण्याचे प्लॅनिंग करून आला होता. त्यातच तिने त्याच्या कानाखाली मारल्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढला. ते दोघे भांडतच पानवनडे येथे आले. तेथील विजय सिन्हा यांच्या विहिरीजवळ आल्यावर समाधानने रागाच्या भरात राशीच्या अंगावरील साडीने तिचा गळा जोरात आवळण्यास सुरुवात केली. राशी बेसावध होती, त्यामुळे अचानक झालेल्या या प्रकाराने ती हादरली. गळ्याभोवती साडीचा फास आवळू लागल्याने तिचा श्वास गुदमरत होता. ती जीवाच्या आकांताने त्याचा प्रतिकार करत होती, पण तिची ताकद कमी पडली. तिला त्याने जराही हलण्याची संधी दिली नाही. काही क्षणातच राशीचा मृत्यू झाला. आता तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून त्याने बाजूलाच पडलेला मोठा दगड घेतला. तो दगड त्याने राशीच्या कमरेला बांधला. त्या दगडासह तिचा मृतदेह सिन्हा यांच्या विहिरीत त्याने टाकून दिला. आता तो मृतदेह पाण्यावर येणार नाही असे त्याला वाटत होते. खून करून तो लपवण्याचा डाव साधून तिथून पसार झाला. दुसऱ्या दिवशी त्या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरीवर एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती मोठेवाडी गावात दिल्यावर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. कुणीतरी या घटनेची माहिती मसवड पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह काढून पंचनामा केला. मयताचा गळा आवळल्याच्या खुणा दिसत होत्या. मयत महिला नसून तृतीयपंथी आहे आणि तिचे नाव राशी उर्फ राहुल आजीनाथ घुटुकोडे असल्याची ओळख पोलिसांनी पटवली. पंचनामा करून मृतदेह मसवड येथील सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. या घटनेची माहिती पोलिसांनी मयत राशीचा चुलत भाऊ तुषार रांगनाथ घुटुकोडे यांच्याकडून घेतली. मयत राशीचे प्रेम संबंध दिवडे गावातील समाधान चव्हाण याच्याशी असल्याचे आणि राशीने त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून दिवडे येथून समाधान चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. मसवड पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडीचे उत्तरे देत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याचे व राशीचे प्रेमसंबंध असल्याचे कबूल करून तिने लग्नाचा तगादा लावल्याने रागाच्या भरात मी तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह विहिरीत टाकून दिला असे त्यांनी सांगितले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.